दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण आणि अजितदादांच्या अपघाताबद्दल कुटुंबातील व्यक्तीने बोलणं अधिक विश्वासार्ह। रोहित पवार यांच्याकडे बोलण्याकडे माझंही लक्ष आहे, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। तटकरे पटेल यांनी बैठक बोलावून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं, त्यामुळे ते विलन कसे ठरू शकतात? मुश्रीफांचा सवाल तर दादांच्या निधनानंतर परिस्थितीनुसार निर्णय, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। अजितदादांचं निधन विमान अपघातामुळे, अजितदादांच्या अपघाती निधनाचं कुणी राजकारण करू नका, बजरंग सोनवणेंबाबतच्या प्रश्नावरती दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। अजितदादांच्या अपघाताबाबत बजरंग सोनवणे यांच्याकडून शंका व्यक्त, मात्र मुख्यमंत्री शंकेचं निरसन करण्याऐवजी दम देतायत, संजय राऊतांची टीका। तुमचा संबंध काय, असा राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल। शंका उपस्थित करणाऱ्या लोकांसाठी चौकशी हाच उपाय, दुसरा कोणता उपाय असू शकतो का? बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलेल्या शंकावरती हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू। 7,438 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात। जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। करमाळ्यात सकाळी 9:30 पर्यंत 5.85% मतदान, परभणीमध्ये 8.92% तर धाराशिवमध्ये 7.47% आणि इकडे कोल्हापूरमध्ये 10.68% मतदान, रायगडमध्ये 11.5%, सिंधुदुर्गमध्ये 6.78% आणि सांगलीमध्ये 7.3% मतदान झाल्याची माहिती। बारामतीच्या काटेवाडीत पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि योगेंद्र पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। बारामतीच्या पिंपळीमध्ये आमदार रोहित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला। जास्तीत जास्त मतदान करावं, रोहित पवार यांचं मतदारांना आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाच्या वेळेस विलास भुमरे यांनी मुलाला सोबत नेलं। मतदान केंद्रावरती विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटावर देखील शाई लावल्याचा प्रकार, तर संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची माहिती। मुलाच्या बोटाला शाई लावली, यात विशेष काही नाही, माझ्या मतदानाचा अधिकार मीच बजावला, विलास भुमरेंचं स्पष्टीकरण। विरोधकांनी टीका करण्याशिवाय दुसरं काहीच काम करत नाहीयेत, विलास भुमरेंची टीका। अकलूजच्या मतदान केंद्रावरती लहान मुलाने ईव्हीएमचं बटन दाबलं। अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या चुलत बंधूंनी मतदान केलं। अर्जुन सिंह मोहिते पाटील आपल्या मुलाला घेऊन मतदान केंद्रावर पोहोचले होते। मोहिते पाटील मुलाला घेऊन आल्यानं केंद्राध्यक्षांनी आक्षेपही घेतला।